2003 मधल्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातले 10 आरोपी दोषी तर 3 जण निर्दोष। सगळ्या दोषींना उद्या सुनावणार शिक्षा। पाकिस्तानच्या संयुक्त तपासणी पथकाने केली पठाणकोट एअरबेसची पाहणी। पथक दिल्लीकडे रवाना। इजिप्त एअरच्या अपहरण झालेल्या विमानामधून इजिप्शियन प्रवाशांची सुटका। आता विमानात इजिप्शियन नसलेले प्रवासी, क्रू मेंबर्स अजूनही ओलीस। चौदार तळ्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ। विरोधकांनी भिरकावले कागद। महिला कार्यकर्तीचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेला अटक करा। महिला नेत्यांची एकमुखी मागणी। पांडे प्रकरणी मुख्यमंत्री आज देणार निवेदन। देवनारच्या आगीवरून सेना भाजपत पुन्हा झुंपली। किरीट सोमय्या आणि रामदास कदम आमने सामने। उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल। देवनार प्रकरणी राजकारण करत असल्याचा केला आरोप। गणेश पांडेवरही कारवाईची केली मागणी। पुण्याच्या कात्रज भागात एका इमारतीत 18 वाहनांना आग। मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने लागली आग। सुरक्षा रक्षकाची माहिती। आणि नवी मुंबईतल्या घाऊक बाजारात भाज्यांच्या भावात 40% वाढ। भाज्यांची आवक घटल्यामुळे झाली दरवाढ। आता मदार परराज्यातून येणाऱ्या भाज्यांवर।